Example of returning statement. नोव्हेंबर 2019 बघितला आपण 40 मार्क 70 मार्काचे आहे आणि मार्च एप्रिलमध्ये 70 मार्काचे आहे एप्रिल मे आहे ना वर्ल्ड बिल लिहिलं आहे तरी पण 70 मार्काचे 19-20 काय करणार मार्च एप्रिल काय सांग काय 19-20 आणि 20-21 त्यांना 40 मार्काचा काय केला BCS फर्स्ट इयरला आणि सेकंड इयरला 70 मार्क इंग्लिश गोल्डन पॅटर्न गोल्डन बाकीच बी 40 काढायचं बघण्यासाठी एप्रिल मे टाइम ओपन केलं बरं का एप्रिलला प्रिव्हियस एक्झाम आहे का किंवा सेकंड इयरला रिपोर्ट आहे त्यांचा आणखी राहिलेला चान्स दिले दोन सेमिस्टरची पण म्हणायची आय थिंक त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये स्पेशल व्हायला नाही आपल्याला आपण एक्झाम दिली की दाखवायची आहे टाइम तिथं नाही डेट नाही टाकणार ना पॅटर्न डेट थोडे काय एक्झाम टाकायला गेलो 2021 डेट नाही देत. Okay, in this example, we have to use here return expressions. In this return expression, function name is a multiplication and its return type is an integer. So there is a integer comma integer. इथं दोन प्रकारचे दोन पॅरामीटर पास केले. एक्झाम्पल मध्ये ऍक्च्युअल व्हेरिएबल आहेत ए बी हे दोन व्हेरिएबल्स आहेत. युजरकडून ए आणि बीच्या व्हॅल्यू रीड करून घेतल्या. आता ज्यावेळेस हा मल्टिप्लिकेशन फंक्शन कॉल करेल त्यावेळेस इथं हा डिक्लेरेशन मध्ये जाईल आणि तो व्हेरीफाय करेल की ऍक्च्युअल दे आर डिक्लेअर्ड हिअर ऑर नॉट. मग आता इथं हा डिक्लेअर केला तर परत मग हा इथून काय करेल की हा जो आहे फंक्शन कॉल इथनं हा डायरेक्टली जम्प करेल. हा जम्प कुठे गेला तर ह्याच्यामध्ये इंटिजर मल्टिप्लिकेशन इंटिजर एक्स कॉमा वाय केला. मग एची जी व्हॅल्यू आहे तर ती एची व्हॅल्यू हा एक्स मध्ये जाईल आणि नेक्स्ट वन बीची जी व्हॅल्यू आहे ती बीची व्हॅल्यू कोणाकडे जाईल असं होईल वायला. डायरेक्टली प्रिव्हियस एक्झाम्पलमध्ये आपण काय केलेलं होतं तर आणखी एक व्हेरिएबल असा डिक्लेअर केलेलं होता इंटिजर झेड आणि झेड इज इक्वल टू एक्स इंटू वाय केलेलं होतं.
आणि रिटर्न झेड केलेला होता. रिटर्न झेड केलेला होता. ओके, इथे यूज केला रिटर्न झेड. तर रिटर्न काय केला की एक्स आणि वाय घेतला. इथं एक्स आणि वाय रिटर्न केला तर तिथून आपण एक स्टेटमेंट इथं जो थर्ड व्हेरिएबल यूज केलेलं होतं झेड हा ड्रॉपआउट झाला आणि डायरेक्टली आपण एक्सप्रेशन आहे ते एक्सप्रेशनच आपण इथनं रिटर्न दिलं. मग हे एक्सप्रेशन कसं रिटर्न झालं तर इथून ह्या मल्टिप्लिकेशन फंक्शनला हे एक्सप्रेशन ॲड झाला आणि मग इथून परत ह्या ज्या व्हॅल्यू आहेत त्या व्हॅल्यू कुठे झाल्या तर हा जो कॉलिंग एरिया आहे तर ह्या कॉलिंग एरियामध्ये त्या डेटा व्हॅल्यू यूज केल्या. नेक्स्ट वन सी असाइन मल्टिप्लिकेशन ए कॉमा बी अशा इथं दोन व्हेरिएबल्स मधल्या व्हॅल्यू केल्या. मल्टिप्लिकेशन कोणाचं झालं तर एक्स आणि वायचं झालं. व्हॅल्यू कोणाला असाइन झाल्या तर सीला असाइन झाल्या. म्हणजे आपण सिंगल एक्सप्रेशन अशाही पद्धतीने इथं देऊ शकतो की त्याच्यातनं आपले जे डेटा व्हॅल्यू येते त्या डेटा व्हॅल्यू कॉल करू शकतो. नेक्स्ट वन आपला जो लास्ट पार्ट आहे तो म्हणजे फंक्शन कॉल. व्हॉट इज द फंक्शन कॉल? फंक्शन कॉल कशाला म्हणायचं? Last point, function call. In this function, there is a three important part. First part is function declaration. Second part is function call, and third part is a function definition. These two part is called as function prototyping and this is called as function call. लास्ट पार्ट जो एक्झिक्यूट केला जातो तेव्हा त्याला काय म्हटलं जातं की फंक्शन कॉल असं म्हटलं जातं. फंक्शन डिक्लेरेशन मध्ये चार पार्ट पडले. आपण चार पार्ट पाहिले. पहिला फंक्शन डिक्लेरेशन मध्ये पहिला रिटर्न टाइप, सेकंड वन फंक्शन नेम, थर्ड वन पॅरामीटर लिस्ट आणि चौथा टर्मिनेटेड बाय सेमीकोलन. हा पहिला पार्ट. फंक्शन डेफिनेशन मध्ये दोन पार्ट पडले. एक एक फंक्शन हेडर आणि दुसरा फंक्शन बॉडी. ह्याच्यामध्ये 6 पार्ट पडले. रिटर्न टाइप, फंक्शन नेम, पॅरामीटर लिस्ट. फंक्शन बॉडीमध्ये लोकल व्हेरिएबल डिक्लेरेशन, फंक्शन एक्झिक्युटेबल स्टेटमेंट अँड लास्ट वन रिटर्न स्टेटमेंट. तसा फंक्शन कॉल काय तर अ फंक्शन कॅन बी कॉल्ड बाय सिम्पली युझिंग द फंक्शन नेम. जेव्हा आपण ह्या फंक्शनला कॉल करतो तेव्हा त्याच्यामध्ये सिम्पल त्याचं नाव घेऊन आपण त्याला कॉल करू शकतो. नेम फॉलोड बाय लिस्ट ऑफ ॲक्च्युअल पॅरामीटर ऑर आर्ग्युमेंट्स कन्सिडर्ड विथ पॅरामीटर्स. तर त्याच्यामध्ये त्याचे जे काही पॅरामीटर्स आहेत ते पॅरामीटर्स घेऊन आपण त्याला ॲक्च्युअल आणि फॉर्मल पॅरामीटर ह्याच्यामध्ये कॉल करू शकतो. जेव्हा आपण एखादं फंक्शन कॉल करत असतो तर त्याच्या ज्या व्हॅल्यू आहेत त्या व्हॅल्यू आपण एका व्हेरिएबलच्या दुसऱ्या व्हेरिएबलला आपण त्याला असाइन करून घेऊ शकतो. एक एक्झाम्पल पाहूयात आपण याच्यामध्ये फंक्शन कॉलमध्ये. फंक्शन कॉल कसा होतोय तो कन्सिडर केलं की आपण ह्याच्यामध्ये डायरेक्टली स्टॅटिक व्हॅल्यू घेऊयात. आतापर्यंत आपण डायनॅमिक व्हॅल्यू एक्झिक्यूट करून पाहत होतो फंक्शनमध्ये. तर स्टॅटिक आणि डायनॅमिकमध्ये काय फरक मिळतोय? एक्झाम्पल फर्स्ट hash include stdio.h and then second one hash include ponyo.h. then next one while main curly bracket open. Now here आता इथं integer एक सब फंक्शन आपण डिक्लेअर केलं. इंटिजर डिव्हिजन इन ब्रॅकेट इन कॉमा एन. ए असाइन 10 कॉमा बी असाइन 20 सेमीकोलन. देन C is equal to
div in bracket a comma b, suppose 20 and here 5. Next one, printf statement /n, division is %d comma c, get ch. Here now next one, integer div in bracket x comma integer x comma integer y, then return x divided by y, curly bracket close. ह्या एक्झाम्पल मध्ये पहा, a function call send to integer value, for example a, here a send, a value assigned by here 20 to and second one b assigned value by 5. Okay, a and b values here respectively. Function integer division, integer x comma integer y. Okay, integer x comma integer y, which are integer which are assigned to x and y respectively. आता इथं x आणि y ला कोणाच्या व्हॅल्यू असाइन झाल्या, तर a ची व्हॅल्यू सपोज x is equal to a is equal to 20. Then second one is there. Now respectively x is equal to a is equals to 20 and now second one is there, y is equals to b is equals to 5. Okay, इथं दोन ह्या व्हॅल्यू असाइन झाल्या. कॅल्क्युलेशन्स डिव्हिजन रिटर्न व्हॅल्यू आता ह्या कॅल्क्युलेशन मध्ये रिटर्न व्हॅल्यू किती झाल्या, तर इथं जर आपण घेतला तर 20 डिवायडेड बाय 5 into 1 and 4. That means they are return 4. 4 ही व्हॅल्यू कोणाला असाइन झाली, डिव्हिजनला, आणि हा इथं डिव्हिजन हा फंक्शन कॉल केला. आता इथं कॉल केल्यानंतर इथनं जी व्हॅल्यू आहे ती कोणाला असाइन झाली, सी ला. नेक्स्ट वन प्रिंटफ स्टेटमेंट मध्ये काय झालं की डिव्हिजन इज %c, म्हणजे ह्याच्यामध्ये ही जी काय व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू कोणाला असाइन झाली, तर प्रिंटफ डिव्हिजन इज %c. ज्यावेळेस अशा आपण प्रकारे व्हॅल्यू घेतो, कॅल्क्युलेट रिटर्न व्हॅल्यू 4